गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे होळी आणि सकाळीच आमचं सेलिब्रेशन झाले होळीचं। तर रात्री आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत आणि बऱ्याच दिवसांनी आईला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं होतं। तर आज आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत। तर हे आहे राजारामपुरी मार्केट आणि आम्ही इथं आलो आहोत कारण आमचं थोडंसं काम होतं इथं। तर होळीचा दिवस असल्यामुळे इथं छान सेलिब्रेट करत होते सगळे आणि बऱ्याच ठिकाणी डीजे वगैरे लागलेले होते। तर हे खूप छान असं मार्केट आहे आणि इथे तुम्ही कपडे, ज्वेलरी असं खरेदी करू शकता। होळीसाठी डीजे उद्या आहे का इकडं? त्या बाजूला मागं अरे तिथं काय उद्या तिथं काय करणार का? डीजे बघितली मग मला वाटलं उद्या पण आहे काय तिथं आपलं रंगपंचमीसाठी। ते विचार छान आहे रे। ते बघ समोर रस पिणार आहे का? इथे आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलोत। रस्त्याच्या त्या साईडला कलर्सची खूप सारी दुकाने होती। तर मी इथे कलर घेण्यासाठी आली। छोट्या मुलांची होळीसाठी पिचकारी, बंदूक वगैरे आहे। आणि इथे कलर रंगपंचमीसाठी वेगवेगळे कलर्स वगैरे इथं होते। त्याचबरोबर पिचकाऱ्या, लहान मुलांच्या गन वगैरे इथं होत्या। तर त्या मला खूप आवडल्या, पण आमच्या घरी लहान कुणी नसल्यामुळे मी त्या घेतल्या नाही। तर होळीसाठी थोडेसे कलर्स मी इथं घेतलेले आहेत आणि बाकीचंही खूप छान आहे। What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. तर मी होळीसाठी कलर घेत असताना टायसन आणि आम्ही तसं बघतोय गाडीमधून आणि उसाचा रस ऑर्डर केला। मी आता तो घेणार आहे। तर या भैयानी ऑलरेडी उसाचा रस तयार करून ठेवलेला आहे। आता मी गणपतीच्या मंदिरामध्ये जात आहोत आणि टायसन पण आमच्या सोबत आहे। तर हे आहे गणपतीचं मंदिर
आतमध्ये मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. तर गाईज हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.